भारतीय जनता पक्षाचा विजय असो। आज 2017 नंतर 9 वर्षाच्या कालखंडानंतर ही महापालिकेची निवडणूक होतीये आणि महापौर पदाची निवड जवळपास 6-6.5 वर्षानंतर होतीये शहरामध्ये। भारतीय जनता पक्षाची सत्ता दुसऱ्यांदा आल्यानंतर आज एकमतानं भोसरीतून निवडून आलेले 2 वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी बाबासाहेब लांडगे यांची महापौर पदासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निवड करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर उपमहापौर पदासाठी शर्मिलाताई बाबर या आमच्या आकुर्डीतल्या भगिनी आहेत त्यांची निवड करण्यात आली। त्या दोघांचेही नॉमिनेशन आम्ही 4ही आमदारांच्या उपस्थितीत सर्वांच्या एकमतानं या ठिकाणी सबमिट केलेले आहेत। पहिल्यांदा नाव वेगळंच होतं उपमहापौर पदासाठी, ऐन वेळी का बदलण्यात आलं, काय नक्की कारण आहे? आणि ते नाराज आहेत कसे? नाही, एक लक्षात घ्या, इथं बरेच दिसत नाहीत ना, मग सगळेच नाराज आहे असा त्याचा अर्थ होतो। त्यांचं राज्य पातळीवर नाव आलं होतं, प्रदेशाध्यक्षांनी नाव पाठवलं। हो, मान्य आहे, परंतु काही बदल राजकीय परिस्थितीमध्ये घडामोडीत होत असतात। 6-6.5 मी जसं तुम्हाला सांगितलं की 6.5 वर्षानंतरचा हा कालखंड आहे महापौर आणि उपमहापौर नेमणुकीचा। त्यामुळं तुम्हालाही आठवत असेल की या अशा घडामोडी इथनं पूर्वी सुद्धा भूतकाळात घडलेल्या आहेत। त्यामुळं ते आमच्या पक्षाचे फार जुने सदस्य आहेत आणि एकमेव नगरसेवक आहेत की ते 3 वेळा निवडून आलेले आहेत। त्यांची नाराजी नाही, परंतु वरिष्ठ पातळीवर त्या पदाकरिता दुसरं नाव इच्छुक झाल्यानंतर निश्चितच त्यांच्या विचारानुसार शर्मिलाताईंची नेमणूक आम्ही करण्यात आली आणि त्यांचं नॉमिनेशन आम्ही आता सबमिट केलं। स्टँडिंगसाठी तरी त्यांचा विचार होईल का? कारण की स्टँडिंगसाठी पण आग्रही आहे। मागच्या वेळेस पण स्टँडिंगचा विषय हा येत्या 10-15 दिवसात ठरेल। सत्तारूढ पक्षनेतेपदी माझी आणि महापौरपदी रवी भाऊची निवड झाल्यानंतर या शहरामध्ये महिलांना सुद्धा तेवढंच प्राधान्य देण्याची भूमिका गेल्या अनेक वर्षातली तुम्ही पाहताय। तोच प्रयत्न यशस्वी करताना शर्मिलाताईंची नेमणूक उद्याच्या काळात उपमहापौर म्हणून झालेली असेल, एवढं मात्र मी तुम्हाला एकदम स्पष्टपणानं सांगतो। कोणतं पद मागितलं होतं त्यांनी, त्यांची मागणी काय होती? कुणी शीतल शिंदे. नाही, मागितलं नव्हतं कोणतं, परंतु एक लक्षात घ्या, शीतल शिंदे हे पूर्वी महापौर पदासाठी सुद्धा इच्छुक होते, त्यांच्याबरोबर 10 सहकारी आमचे इच्छुक होते। ऑब्व्हियसली पद एकच आहे तर एकाचीच कुणाची तरी निवड होणार आहे आणि वरिष्ठ पातळीवर सुद्धा त्यांची सुद्धा कसरत होत असते, या आमदार लोकांची कसरत होत असते की कोणाला निवडायचं। आपले सगळे सहकारी चांगले असतात, त्यामुळे ऑब्व्हियसली काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करून आणि त्यांना काही भविष्यातल्या कमिटमेंट करून या गोष्टींना कुठं ना कुठेतरी वेळ द्यावा लागतो। म्हणून त्यांना विनंती करून उद्याच्या काळामध्ये त्यांना जे काय अपेक्षित आहे ते देण्याचा प्रयत्न भविष्यात केला जाईल। नाही, असं काही नाही, निष्ठावंतांना डावलायचं काय कारण नाही। कार्यकाळ वाटला जाणार आहे, तो वरिष्ठ पातळीवर निर्णय ठरेल। मुख्यमंत्री साहेब आणि प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख मंडळांच्या चर्चेतून तो निर्णय होईल भविष्यात।